नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आपण नेहमी पाहतो की भक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी महागातली मिठाई, पेढे किंवा भरगच्च फुलांचे हार अर्पण करतात. पण अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे भावाचे भुकेले आहेत. त्यांना तुमच्या श्रीमंतीपेक्षा तुमच्या श्रद्धेची किंमत ही खूप जास्त आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आर्थिक प्रगती होईल, अडचणी दूर होतील, हा उपाय करा. तर मित्रांनो, आजच्या या खास व्हिडिओला आपण आत्ता सुरुवात करूया. माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, स्वामी भक्तांना शेअर करा मित्रांनो. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण नमस्कार मित्रांनो, आपल्या जीवनात एक वेळ अशी येते जेव्हा सगळं असूनही काहीतरी कमी वाटतं. घरात पैसा टिकत नाही, कितीही कमवा खर्च वाढतच राहतो, कर्जाचा डोंगर वाढत जातो आणि मनात सतत चिंता, ताण आणि भीती निर्माण होते. जर तुम्ही सुद्धा अशाच आर्थिक अडचणींनी त्रस्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांचा एक असा प्रभावी उपाय, जो केल्याने पैशाची अडचण दूर होते, कर्ज कमी होऊ लागते आणि घरात लक्ष्मी स्थिर राहते. स्वामी भक्तांनो, समस्या समजून घ्या. मित्रांनो, आर्थिक समस्या ही फक्त पैशाची समस्या नसते. ती आपल्या कर्माशी, नशिबाशी आणि ऊर्जेशी जोडलेली असते. कधीकधी वाईट काळ चालू असतो, कधी ग्रहांची स्थितीही प्रतिकूल असते किंवा आपण काही नकळत चुका करत असतो. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते मित्रांनो आणि लक्ष्मी घरात टिकत नाही. म्हणून फक्त मेहनत पुरेशी नसते, त्यासोबत आध्यात्मिक उपायसुद्धा गरजेचा असतो. उपायाची ओळख. आजचा उपाय खूप सोपा आहे, पण त्याचा परिणाम खूप मोठा आहे. हा उपाय तुम्ही घरी बसूनही करू शकता, कोणत्याही खर्चाशिवाय करू शकता आणि कोणत्याही वयाचा माणूस हा उपाय करू शकतो. मित्रांनो, उपाय कसा करायचा? हा उपाय तुम्हाला गुरुवारपासून सुरू करायचा आहे. सकाळी लवकर उठायचे आहे, आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहे, देवघरात दिवा लावायचा आणि शांतपणे बसून स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा. तर मित्रांनो, आता आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे? आता मन एकाग्र करून हा मंत्र बोला. कोणता? ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. रोज न चुकता म्हणायचा आहे मित्रांनो. किमान 21 दिवस सतत करायचा आहे. विशेष गोष्ट, मंत्र म्हणताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मनात कोणताही वाईट विचार ठेवू नका मित्रांनो. फक्त आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींना आपल्या अडचणी सांगा आणि त्यांना तुम्ही मनापासून बोला, स्वामी माझ्या आर्थिक अडचणी दूर करा. नंतर आहे तांदळाचा उपाय. हा उपाय अधिक प्रभावी करण्यासाठी एक छोटा प्रयोग करा. एक मूठ तांदूळ घ्या, तो स्वामींच्या फोटोसमोर ठेवा मित्रांनो आणि मंत्र जप करा. जप झाल्यावर तो तांदूळ पक्ष्यांना खायला द्या किंवा गाईला द्या.
यामुळे तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. हा उपाय खूप फायदेशीर राहील. त्यानंतर आहे गुरुवारचा विशेष उपाय. गुरुवारी हा खास उपाय करा. एका छोट्या वाटीत हळद घ्या. त्यात 1 रुपयाचे नाणे ठेवा आणि स्वामींच्या चरणी अर्पण करा. नंतर ती हळद घरात ठेवा. यामुळे लक्ष्मी स्थिर राहते. घरात पैसा वाढतो. हो मित्रांनो, खूप चांगला उपाय आहे हाही. त्यानंतर आहे आता आपण काय करू नये. तर हा उपाय करताना काही विशेष गोष्टी टाळायच्या आहेत. नंबर 1 आहे खोटं बोलू नका. नंबर 2 कोणाला दुखवू सुद्धा नका. नंबर 3 वाईट विचार करू नका, कारण तुमचे कर्मच तुमचे नशीब बनवतात. त्यानंतर आहे मित्रांनो परिणाम कधी दिसेल. तर तुम्ही जे उपाय केले त्याचा परिणाम कधी दिसेल ते आपण आता पाहूया. तर परिणाम कधी दिसेल हा प्रश्न सगळ्यांना पडतो. मित्रांनो, काहींना 7 दिवस परिणाम दिसतो, काहींना 21 दिवसात दिसतो आणि काहींना थोडासा वेळ लागतो. पण एक गोष्ट नक्की, हा उपाय कधीच फेल जात नाही. स्वामींची तुम्ही सेवा करा, स्वामी तुम्हाला देतातच, देत नाहीत असं नाही. ते मोकळ्या हाताने कधी जात नाहीत. त्यानंतर आहे अनुभव. अनेक लोकांनी हा उपाय करून आपल्या जीवनात बदल पाहिला आहे. नंबर 1 कर्ज कमी झाले कोणाकोणाचे. नंबर 2 पैसे साठवू लागले. त्यानंतर कोणाला नोकरी मिळाली, कोणाचा व्यवसाय वाढला. हे सगळं फक्त विश्वास आणि नियमितपणामुळे शक्य झालं. त्यानंतर आहे शक्तिशाली संदेश. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुमचा विश्वास खरा असेल तर तुमच्या जीवनात बदल होणारच मित्रांनो. त्यानंतर आहे निष्कर्ष. मित्रांनो, आर्थिक समस्या ही समस्या कायमची नसते. योग्य वेळ येतो, योग्य उपाय केला तर आणि विश्वास ठेवला तर तुमचं आयुष्य नक्की बदलतं. आजपासून हा उपाय सुरू करा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा स्वामी भक्तांनो.